ठाणे सिव्हिल रुग्णालयाच्या सेवेसाठी हृदयविकारग्रस्त रुग्णांसाठी अत्यावश्यक कार्डियाक रुग्णवाहिका आणि रक्ताच्या सुरक्षित साठ्यासाठी महत्त्वाची रक्त संकलन वाहिनीचा लोकार्पण सोहळा सेवा पंधरवडा या राष्ट्रव्यापी उपक्रमाअंतर्गत बुधवारी यशवंतराव चव्हाण केंद्र मुंबई येथे पार पडला आहे। या उपक्रमामुळे जिल्ह्यातील आरोग्य सेवेला नवसंजीवनी मिळाली असून कार्डियाक रुग्णवाहिकेमुळे हृदयविकारग्रस्त रुग्णांना तातडीची मदत मिळणार आहे। तर रक्त संकलन वाहिनीमुळे दुर्गम भागांपर्यंत रक्ताचा सुरक्षित पुरवठा सहज पोहोचणार आहे। यामुळे गरीब व गरजू रुग्णांना देखील दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे। रोटरी क्लब ऑफ मुंबई वेस्ट कोस्ट चॅरिटेबल ट्रस्ट गोरेगाव पश्चिम आणि GIC हाऊसिंग फायनान्स यांच्या CSR उपक्रमाअंतर्गत ठाणे जिल्हा रुग्णालयाला कार्डियाक रुग्णवाहिका आणि रक्त संकलन वाहिनी लोकार्पण सोहळा सेवा पंधरवडा या राष्ट्रव्यापी उपक्रमाअंतर्गत यशवंतराव चव्हाण केंद्र मुंबई येथे हा सोहळा पार पडला आहे। तर या प्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर, केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला आहे। तर कार्डियाक रुग्णवाहिका आणि रक्त संकलन वाहिनी सिव्हिल रुग्णालयाला मिळावी यासाठी GICचे व्यवस्थापकीय संचालक सचिन दळवी तसंच नूतन सिंह आणि रोटरी क्लब ऑफ मुंबई वेस्ट कोस्ट चॅरिटेबल ट्रस्टचे अब्दुल बैग यांचे मोठे योगदान आहे। त्यांच्या सामाजिक बांधिलकीमुळे ठाणे जिल्ह्याच्या आरोग्य सेवेचा इतिहास एक सुवर्ण पानाने लिहिला गेला आहे। या कार्यक्रमाला जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार, दंत शल्यचिकित्सक डॉक्टर अर्चना पवार देखील उपस्थित होते। तर ही साधने केवळ वाहन नाही तर ती असंख्य जीवांना नवसंजीवनी देणारी साधने आहे। ठाण्याच्या आरोग्य व्यवस्थेमध्ये या माध्यमातून नवे पर्व उजाडले आहे। या सेवाभावी कार्यासाठी आम्ही सर्व मान्यवरांसमोर कृतज्ञ आहोत। तसंच कार्डियाक रुग्णवाहिका आणि रक्त संकलन वाहिनी मिळाल्याने ठाणे जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेला नवी दिशा देणारा ठरेल असं डॉक्टर कैलास पवार यांनी म्हटलं आहे। आपल्याला GIC हाऊसिंग फायनान्स तर्फे रोटरी क्लब ऑफ बॉम्बे वेस्ट कोस्ट गोरेगाव यांच्या मार्फत एक ब्लड डोनेशन व्हॅन आणि एक कार्डियाक ॲम्ब्युलन्स मिळाली आहे। त्याचे जे MD आहेत सचिंद्र जोशी आणि सेक्रेटरी आहेत त्या नूतन सिंग यांच्यातर्फे आणि अब्दुल बैग हे रोटरीचे काल माननीय उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री आणि केंद्रीय राज्यमंत्री यांच्या उपस्थितीत ह्या ब्लड डोनेशन व्हॅन आणि कार्डियाक ॲम्ब्युलन्स या दोघांची चावी आम्हाला सपोर्ट करण्यात आली। नक्कीच जिल्हा खूप वास्ट आहे, आपल्याला ब्लड रिक्वायरमेंट खूप जास्त असते। आपण वेगवेगळ्या ठिकाणी कॉलेज, शाळा, कॉलेजमध्ये, रेल्वे स्टेशन, बस स्टँड त्या विविध ठिकाणी जाऊन ब्लड डोनेशन करत राहतो। आपल्याला जागा अवेलेबल होत नाही, बऱ्याच वेळा आपण प्लॅटफॉर्मवर डोनेशन करतो। परंतु आता ही व्हॅन मिळाल्यामुळे त्याचा नक्कीच आपल्याला ब्लड डोनेशनसाठी खूप फायदा होईल आणि जी ब्लड रिक्वायरमेंट आहे ती आपण पूर्तता करू शकू। व्हॅन विविध ठिकाणी पुरेल, कुठे खेडेगावात पण जातील, परंतु ज्या अडचणी यायच्या ब्लड डोनेशन घेता स्टोरेज असेल, ट्रान्सपोर्ट असतील, ते सगळं कॅरी करणं, त्या सगळ्या अडचणी त्याच्यामुळे दूर होईल। तर खरोखर ती अतिशय जीवन संजीवनी ठरणार आहे। दुसरं महत्त्वाचं जी कार्डियाक ॲम्ब्युलन्स आम्हाला मिळालेली आहे, आपल्याकडचे ठाण्यातले सिव्हिलमधले किंवा पेरिफेरलचे आपले ग्रामीण रुग्णालय, PHCH सब सेंटर आहे, ते आपले RHSGs आहे, इथनं कधी कधी सिरियस पेशंट ज्यांना व्हेंटिलेटरची गरज आहे त्यांना ट्रान्सपोर्टेशनसाठी थोडासा वेळ जाईल इथनं गाडी पाठवून तिकडे आणणं, की आपल्याकडे जर काही बॅड पेशंट असेल त्याला टर्सरी केअर सेंटरला जे KIMS आहे, नायरला जर पाठवायचं झालं तर नक्की त्या पेशंटच्या बऱ्याचशा रुग्णांचा आपण जीव वाचू शकतो। आपल्याकडे प्रचंड प्रमाणात डिलिव्हरी सिजर होत असतात। बऱ्याच अंशी ह्या बायांना पण कधी कधी शिफ्ट करताना एखादे ॲडव्हान्स ॲम्ब्युलन्स लागते, त्याच्यात व्हेंटिलेटर आणि मॉनिटर असं सगळ्या गोष्टी, तर तशी ती कार्डियाक ॲम्ब्युलन्स मिळाली ही खरोखर अजून कितीतरी जीव वाचू शकेल असली ही ॲम्ब्युलन्स आहे। तेव्हा मी खरोखर GIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेड आणि रोटरी क्लब यांना धन्यवाद देतो। माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब, माननीय आरोग्यमंत्री आंबेडकर साहेब आणि माननीय केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव साहेब यांनी काल त्यावेळी हँडओव्हर केली आणि खरोखर ठाणे जिल्ह्याच्या वतीने सगळ्यांना याचा धन्यवाद देतो। आणि आता आपण जास्तीत जास्त काम करण्याची उमेद पण त्याच्यात तयार झालेली आहे। धन्यवाद।